शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शनिवार. तारीख आहे 6 जून. तर 6 जूनला वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण जर बघितलं तर वातावरण दुपारी 2-3 पर्यंत पूर्णपणे उन्हाचं वातावरण असणार आहे आणि दुपारी 3 नंतर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होणार आहे. आपण संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस होऊ शकतो? तर आपण जर बघितलं तर आष्टी परिसर इथे आपण आष्टीमध्ये जर बघितलं तर इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होणार आहे. मुक्ताई त्याचबरोबर अरवी, अमरावती हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ, अरणी, पुसद, हिंगोली या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. उमरखेडमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. भोकरमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर उदगीर परिसर बघितला तर उदगीर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. आपण रात्री बघूया. रात्री 11 वाजता जर जर आपण बघितलं तर उदगीरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर मुदखेड परिसर बघितला तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर नांदेड परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर पुसद, हिंगोली, वाशिम या परिसरात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा जो अंदाज आहे हा रात्री शनिवारी 6 तारखेला रात्री 11 वाजताचा अंदाज आहे. म्हणजे रात्री 11 वाजता वातावरणात मोठा बदल होणार आहे. कळंबमध्ये देखील 6 तारखेला शनिवारी पाऊस पडणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं 6-7 वाजता किंवा 5 वाजता तर इथे आपल्याला पुणे परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. म्हणजेच पुणे, चाकण त्याचबरोबर मंचर, जुन्नर हा जर परिसर आपण जर बघितला अकोले, संगमनेर तर या परिसरात रिमझिम पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कोपरगाव, येवला परिसर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. शिर्डीमध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर राहता, एकरुख, जल त्याचबरोबर आपण जर राजुरी, कोल्हार, कनगर, राहुरी हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर पारनेर, शिरूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील हलका पाऊस होणार आहे. म्हणजेच रिमझिम पाऊस होणार आहे. रांजणगावमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बोरीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. दौंडमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बारामतीमध्ये जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण शनिवारी 6 जूनला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर फलटण, जेजुरी, सासवड परिसर बघितला तर फलटण परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल. पण जेजुरी आणि सासवड परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात मध्यम का होईना त्या भागात पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर इथे जर भोर परिसर बघितला, वाई परिसर बघितला तर सुरळ परिसर बघितला तर या परिसरात देखील मध्यम रिमझिम पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर सातारा परिसर जर बघितला तर सातारा परिसरात देखील हलक्या सरी पडू शकतात. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो इकडे जर आपण चिपळूण परिसर बघितला, त्याचबरोबर अंजनी परिसर बघितला तर या परिसरात देखील हलका पाऊस पडू शकतो. रत्नागिरी, मेरवी या परिसरात देखील हलका पाऊस होऊ शकतो. मालवणमध्ये जर बघितलं तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कोल्हापूरमध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये थोड्याफार प्रमाणात बुरबुर वगैरे होऊ शकते. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. निपाणी, हुपरी हा जर परिसर बघितला, सांगली, तासगाव, धामणी, विटा, मायनी हा जर परिसर बघितला म्हणजे जास्त पाऊस नाही आहे पण ढगाळ वातावरण या भागात असणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
आता सर्वांना एक प्रश्न असतो की हा जो पाऊस आहे, या पावसामध्ये वाऱ्याचा वेग असेल का? 100% संध्याकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. मालवणमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 6 जूनला संध्याकाळी 6 वाजता होण्याची दाट शक्यता आहे. तर या पावसामध्ये अ, विजा तर असणारच आहे, त्याचबरोबर वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचं काही या चॅनलबद्दल किंवा हवामानाबद्दल काही मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.